नमस्कार मित्रांनो, सध्या आपण बघणार आहे ग्राफ्टिंग कसं करायचं। कलम 22 टीन बुरशीनाशक आणि दुसरं म्हणलं तर जर्मेटर मध्ये आम्ही भिजवले त्या काड्या। बुरशीनाशकसाठी 22 टीन M45 दोन्हीचा पण उपयोग केला जातो। हे अर्धा पाऊण तास झाले भिजायला टाकले। दीड फुटाच्या पुढे साधारणतः आणि गोल काडी पाहिजे, चपटी काडी नको आहे आपल्याला। काडी नको, काडीचा पोगा मोठा पाहिजे। हां, कटिंग करत असताना 1.5 फूट म्हणजे साधारणतः 1.5 फूट, 6 फुटापासून पुढे कमीत कमी 1.5 फुटापर्यंत। हे सध्या 6 ते 7 महिन्याचं रुष्टाक असून हे सध्या डॉगरी जातीचं रुष्टाक आहे। तरी याला कलम करण्यासाठी आपण सुपर ही काडी वापरली जाते। सध्या जी आपल्याला व्हरायटी पाहिजे ती आपण ह्याला निवडू शकतो। आपल्याला सुपर पाहिजे तर सुपर, माणिकचमन पाहिजे असेल माणिकचमन, आपल्याला कुठलीही व्हरायटी ह्याच्यावर ही करता येते। ह्याच्यासाठी सध्या ही व्हरायटी चालू आहे, ही सुपर भरण्यासाठी चालू आहे। रुष्टाक हे 6 ते 7 महिन्याचं रुष्टाक असून याला ही कलम भरण्यासाठी पक्व काडे व पांढरी जरी असेल तर पण चालते, पण कमीत कमी कलर येणं गरजेचं आहे या काडीसाठी। तर हे कलम असे बांधायचे। हे पाचर कलम आहे। कलमाचे अनेक प्रकार आहेत, पण त्यातलं आम्ही बाकीचे कलम न करता, इतर कुठलेही न करता पाचर कलम फक्त आम्ही करतो। हे कलम किती दिवसानं परफेक्ट होतं, म्हणजे जॉईंट झालेलं कसं लक्षात येतं किती दिवसांनी? कमीत कमी हे 15 दिवसापासून पुढे फुटायला चालू होतं, पण बारीक काडी असेल तरी जरा थोडा भरण्यासाठी वेळ जातो। काडी रुष्टाक मोठा असेल तर पटापट होऊन जाते। डोंगरी झाडं मोठी असेल तर ताकद झाडाची ताकद जास्त राहते ना। हा, बरोबर। त्याच्यामुळे फुटण्याची क्षमता बी जास्त राहते बारीक इतर ह्याच्यापेक्षा। मोठं कलम जॉईंट करू शकतो। ही आता थोडी मोठी आहे, तर ही मोठी काढील सुद्धा आपण जॉईंट करू शकतो। ही एका साईडला कमीत कमी मॅच झाली पाहिजे। त्यामध्ये एअर राहिलं नाही पाहिजे। हां, एअर नाही, एअर राहिले तर फुटणारच नाही ना ते कलम। हे आता अशा प्रकारे खाच मारून घ्यायला लागेल। हां, साधारण खाच किती इंचाची असावी? साधारण 1 इंचाच्या पुढे खाच पाहिजे। धारदार चाकूच्या साहाय्याने। हां, ही एका साईडला मॅच कॅश। आता ही गाडी मोठी आहे, ही खाल्ली, ही मोडली मोठी आहे, ही लहान आहे खाली, तर कमीत कमी एका साईडला होऊन पण मॅच झाली पाहिजे।
सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात ही ग्राफ्टिंग चालू असते सध्या. हां हे वातावरण योग्य वेळ योग्य वेळ सप्टेंबर. सप्टेंबर ते ऑक्टोबर हां हां ही योग्य वेळ आहे ग्राफ्टिंगसाठी. बरं. हां, म्हणजे चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे उगवण्याची क्षमता जास्त हां हां सप्टेंबर ते ऑक्टोबर. हां हां हां, त्याच्यानंतर थंडी चालू होते, त्याच्यामुळे हे ग्राफ्टिंग सक्सेस होऊ शकत नाही. हां हां त्याच्यासाठी ऑक्टोबर सप्टेंबर हे 2 महिने अनुकूल वाटतात.